जाणीव परिस्थितीची. अंघोळ झाल्यावर मेघाताईंना आशाने हात धरून बेडरूममध्ये आणलं. केस विंचरून बुचडा बांधून दिला. एवढ्या श्रमानेही मेघाताईंना थकवा आला. त्या बेडवर आडव्या झाल्या. एरवी आशा खोलीचे पडदे ओढून घेऊन आपल्या कामाला जात असायची, पण आज ती जरा जास्तच रेंगाळत आहे हे लक्षात येऊन त्यांनी भुवया उंचावून तिला खुणेनेच विचारलं. मेघाताईंचा चेहरा त्रासिक झाला. हे बघ, आता सुट्टी हवी असेल तर मिळणार नाही. मला पूर्ण वाटेपर्यंत काम करण्याची आपली बोली आहे. त्यांचं वाक्य मध्येच तोडत आशा म्हणाली, नाही ताई, सुट्टी नकोय मला. मग पैसे हवे असतील तर तेही मिळणार नाहीत. पैसे पण नकोय ताई. पोरीला कॉलेजला सुट्टी लागली. मी तिला भेटायला गेले तर तुमची अडचण होईल. त्यापेक्षा तिलाच 8 दिवस इथे राहायला आणलं तर चालेल का? ते विचारायचं होतं. हा प्रश्न अगदीच अनपेक्षित होता. नुकतीच अंघोळ झाल्याने थकवा आला होता. डोके अगदी चालत नव्हतं. बहिणीशी बोलून काय ते ठरवू असा विचार करून बघू नंतर सांगते म्हणून त्यांनी संकट उद्यावर ढकललं आणि पायालगतच पांघरून अंगावर ओढले. पण झोपेने आज असहकार पुकारला. आशाची मुलगी राहायला आली तर काय काय त्रास होऊ शकतो यावर त्या विचार करत राहिल्या. एक मुलगा अमेरिकेत आणि दुसरा दिल्लीत स्थिरावल्यावर आणि यजमानांचे निधन झाल्यावर गेली कित्येक वर्ष त्या घरात एकट्याच राहत होत्या. त्यांना त्या एकटेपणाची हळूहळू सवय झाली होती. दुसरी व्यक्ती कोणी काही कारणाने राहायला आली तर सोबत होण्याऐवजी त्यांना कटकट वाटायची. 4 महिन्यांपूर्वी हे अवघड आजारपण निघालं. मुलांना आपापले उद्योग सोडून इथे राहणं शक्य नव्हतं, म्हणून त्यांनी आशाला 24 तास कामावर ठेवलं होतं. आजारपणामुळे चिडचिड्या झालेल्या मेघाताईंची शुश्रूषा, जेवण, खाणं आशा हसतमुखाने करत असायची. आशाच्या मुलीची कटकट तर होईलच, शिवाय आशा मुलीच्या तैनातीत राहून आपल्याकडे दुर्लक्ष करेल ही भीती होती त्यांना. दुपारी गावातली बहीण आली तेव्हा मेघाताईंनी आशाला भाजी आणायला पाठवलं व बहिणीकडे विषय काढला. बहिणीचं म्हणणं पडलं, हल्ली शहरात सगळ्यांनाच घरात 24 तास राबवून घ्यायला विनापाश मध्यमवर्गीय बाई हवी असते. मध्यम वयापर्यंत कोणी बाई विनापाश कशी राहणार? म्हणजे त्या बिचाऱ्या परिस्थितीमुळे आपले पाश तोडून आपल्याकडे काम करणार ना? मग आपण पण त्यांची जाणीव ठेवून जमेल तशी त्यांना मदत करायला हवी. आशा परत आल्यानंतर बहिणीने तिच्या मुलीची चौकशी केली. नवरा वारला तेव्हा ही मुलगी, तिचं नाव मीना, 6 महिन्यांची होती. पोटापाण्यासाठी आशाला घराबाहेर पडावं लागलं. तेव्हा मीनाला तिने सुरुवातीला आपल्या आईकडे ठेवलं. नंतर शाळेत जायला लागल्यानंतर मीना आशाच्या बहिणीकडे राहत होती. ताई, आम्हा मायलेकींना एकत्र भेटायचं म्हटलं तर हक्काचं घर नाही. बहिणीची पण काय श्रीमंती वाया चालली नाही. आधीच पोरीला तिच्याकडे ठेवलं आहे. आणखी मी कुठे तिथे राहायला जाऊ? इथं कसं घर पण मोठं आहे राहिला. मेघाताई आणि मी दोघेच राहतो. यामुळे तरुण पोरीला ठेवायला भीती पण वाटत नाही म्हणून विचारलं होतं. तिच्या जेवणाचे पैसे हवे तर माझ्या पगारातून कापून घ्या. हे ऐकल्यानंतर बहिणीने तिला तिच्या मुलीला आणायला परवानगी परस्पर देऊन टाकली. तू परवानगी दिलीस तिला तर आता तिचे पैसे किती कापायचे ते पण तूच सांग, मेघाताई म्हणाल्या. तशी बहीण अंगावरच आली. तू तिचे पैसे कापणार ताई? अगं, तुझ्याकडे पुष्कळ पैसा आहे, ज्याची तुला तुझ्या मुलांना मुळीच गरज नाही आणि तुला ज्या सेवेची गरज आहे ती करायला मुलांजवळ सवड नाही. आशाला तुझ्या पैशांची गरज आहे आणि तुला तिच्या सेवेची. तिला कायदा न दाखवता माणुसकीने वागलीस तर ती तुझ्याशी तशीच वागेल. तिला जेवढी तुझी गरज आहे तेवढीच तुला देखील तिची आहे हे लक्षात घे. प्रेम द्यावं आणि घ्यावं ताई. अशा तऱ्हेने मेघाताईचा विरोध असतानाही मीनाची त्यांच्या घरी एक दिवस आगमन झाले. 17-18 वर्षांची, चुणचुणीत, नीटसपोर, स्वस्तातले कपडे पण नीटनेटके स्वच्छ कपडे घातलेली, टपोऱ्या डोळ्यात भीती, कुतूहल, उत्सुकता असे मिश्रित भाव असलेली, बाप जन्मताच गमावलेली आणि आई असून जवळ नसलेली मीना. तिला बघितल्यावर अगदी कोणालाही तिची कीव येईल अशी ती पण. मेघाताईंनी स्वतःलाच बजावलं की ती तुझी प्रतिस्पर्धी आहे. तिच्याबद्दल तुला अजिबात कीव येता कामा नये. ती आल्यामुळे आशा कुठे कामात कुचराई करते का? ते त्या डोळ्यात तेल घालून बघत होत्या. पण मायलेकींनी मेघाताईंना तक्रारीची जागाच ठेवली नाही
आशा काम करत असतानाच त्या दोघी अगदी हळूहळू बोलत होत्या. त्यांचं असं बोलणं सुरू झालं की मेघाताईंना नेमकी तहान लागलेली किंवा कमरेला रग लागली, म्हणून कूस बदलायला आशाची मदत हवी असायची. त्या आशाला हाक मारत. आता आशाला यायला वेळ लागला की कशी खरडपट्टी काढायची याचा विचार करण्यातच मेघाताई गुंग असायच्या. काय हवंय ताई? तिच्या आवाजातील मवाळपणा यामुळे मेघाताई खजील होऊन जायच्या. बहीण जे बोलली याचा प्रत्यय त्यांना 4 दिवसातच आला. एक दिवस केर भांडी करणारी ललिता आजारपणामुळे कामावर आली नाही, तर ते काम मीनाने स्वतःहून अंगावर घेतलं. नुसता वरवर कचरा न काढता टेबल पुढे करून खुर्च्या सरकावून ती केर काढायची. काम करताना सतत गोड आवाजात गुणगुणत असायची. ललिताचा आजार लांबला तरी मीनाची कुरकुर नव्हती. 5व्या दिवशी तिने स्टूलवर चढून पंखे पुसले. त्याच्या दुसऱ्याच दिवशी ती शोकेसजवळ जरा रेंगाळली, म्हणून मेघाताई तिच्यावर खेकसणार तोच तिने विचारलं, आजी, या कपाटातल्या वस्तू आवरून नीट लावल्या तर चालतील का? 4 महिन्यापूर्वी हे काम करायचं त्यांच्या मनात आलं होतं. तेवढ्यात त्या गंभीर आजाराचं निधन झालं. मग सगळ्या तपासण्या, दोन्ही मुलांच्या फेऱ्या, शस्त्रक्रिया या सगळ्यात ते काम राहून गेलं. त्यांनी मान हलवून तिला संमती दिली. चालेल, उद्या करते, ती लगेच उत्साहाने म्हणाली. दुसऱ्या दिवशी एखाद्या अनुभवी गृहिणीप्रमाणे काम करून तिने ते कपाट आवरलं. ते करताना सतत तिची टकळी चालू होती. आजी, हे कुणाचे फोटो? तुमच्या नातीचे? किती छान दिसते, माझ्या एवढीच आहे वाटतं. किंवा बाई गं, केवढी ही पुस्तकं, कोण वाचतं आजी ही? मध्येच एक पत्त्यांचा कॅट दिसल्यावर तर बाईसाहेब हरकूनच गेल्या. आजी, तुम्ही रम्मी खेळता? आपण खेळूया उद्या. मेघाताईंनी हसून मान डोलावली. मग दुपारच्या जेवणानंतर रोज रम्मी खेळणं सुरू झालं. कधीकधी भेटायला आलेली मेघाची बहीणही खेळात सामील व्हायची. कपाट आवरताना तिला मेघाताईंनी भरतकाम केलेले एक रुमाल सापडला. तसं भरतकाम मला शिकवा म्हणून तिने हट्टच केला. मग संध्याकाळी भरतकामाचे वर्ग सुरू झाले. पोरगी हुशार होती, पटापट शिकत होती. मेघाताईंच्या मनातला बर्फ हळूहळू वितळायला सुरुवात झाली होती. त्यांचं मन सारखं आपल्या नातीशी तिची तुलना करत राहिलं. शस्त्रक्रियेच्या वेळी दिल्लीहून मुलगा आला होता, तेव्हा नातही बरोबर आली होती. तिने ना घरातल्या कामाला हात लावला ना कधी आजीजवळ बसून तिची चौकशी केली. सतत TV किंवा मोबाईलला चिकटलेली आणि डॅडी, आय ॲम गेटिंग बोर, आपण परत कधी जायचं, हेच तिचं बोलणं सुरू असायचं. हिला एवढी समज कुठून आली असेल? आपण दुसऱ्याच्या घरी राहिल्याने. एक दिवस भेंड्या खेळणं झालं. गोड आवाजात पारंपरिक, ग्रामीण, मराठी, हिंदी सिनेमातली गाणी मीना म्हणत होती. मध्येच गाता गाता उठून नाचायला लागायची. झिंगाटच्या गाण्यावर तर ती एवढी बेभान होऊन नाचली की मेघाताई आणि आशाने टाळ्या वाजवल्या. घराच्या भिंती पण टाळ्या वाजवत आहेत असा त्यांना भास झाला. इतकं आनंदी, उत्साही वातावरण त्या घराने खूप वर्षानंतर अनुभवलं होतं. त्या वातावरणाचा परिणाम मेघाताईंच्या तब्येतीवरतीही झाला. नियमित तपासणीसाठी डॉक्टरांकडे गेल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरचा तजेला पाहून डॉक्टर चकित झाले. मेघाताईंचं मीनाविषयीचं मतपरिवर्तन पाहून बहिणीनेही एक दिवस, काय गं, ही तर 8 दिवसच राहणार होती ना, मग आता किती दिवस झाले, असं चेष्टेत विचारलं. हवे तेवढे दिवस राहू दे गं, तिच्यामुळे माझ्या घराला घरपण येतं, चैतन्य येतं, मेघाताई म्हणाल्या. 1.5 महिना झाला होता. एक दिवस आशाने सांगितलं की बहिणीच्या गावाचा कोणी पाहुणा मुंबईत आला आहे आणि तो परवा रात्रीच्या गाडीने परतणार आहे. मीनाला घरापर्यंत सोबत आहे, म्हणून त्याच्याबरोबर तिला पाठवायचे ठरले आहे. मेघाताईंना हे कळल्यानंतर अगदी हुरहुर लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी मीनाच्या हातावर, हे घे तुला खाऊला आणि शॉपिंगला म्हणत 500च्या करकरीत 5 नोटा ठेवल्या. मीना अगदी हरकून गेली. आजी, उद्या तुम्ही आंघोळीनंतर झोपता तेव्हा आई आणि मी शॉपिंगला गेलो तर चालेल का? जेवायच्या वेळेआधीच येतो. मेघाताईंनी हसून मान डोलावली. त्यांना परतायला उशीर झाला तरी मेघाताईंची काही तक्रार नव्हती. ती आली, ती आनंदाने निथळत होती. आल्याबरोबर तिने सगळ्या वस्तू टेबलावर ठेवल्या. तिने फक्त स्वतःसाठीच नाही तर सगळ्यांसाठी आठवणीने खरेदी केली होती. स्वतःसाठी 2 ड्रेस घेतले, आईसाठी चप्पल, मावशीच्या मुलांसाठी खेळणी, मावशीसाठी डझनभर चमचे,
कौतुकाची गोष्ट म्हणजे मेघाताई आणि त्यांच्या बहिणीसाठी रुमाल आणि मावशीकडे न्यायला खाऊ एवढं सगळं सामान तिने त्या पैशात बसवलं होतं. हे पाहून मेघाताई गैरभरल्या. आजी, तुम्ही मला इथे राहण्याची परवानगी दिली, त्यामुळे मला काय काय मिळालं सांगू? एक एक बोट मोजत मीना सांगायला लागली. माझी सुट्टी खूप छान गेली. मुंबईसारख्या शहरात पहिल्यांदाच यायला आणि एवढे दिवस राहायला मिळालं. आवडता ड्रेस घेता आला. सगळ्यांसाठी खरेदी करता आली. भरतकामाचे टाके शिकायला मिळाली. आणि ताई, ही 6 महिन्यांची असताना मी पोटासाठी घराबाहेर पडली. त्यानंतर आम्हा मायलेकींना पहिल्यांदाच एवढे दिवस एकत्र राहायला मिळालं. मीनाचं बोलणं मध्येच तोडत, डोळे टिपत आशा म्हणाली. मीनाच्या येण्यामुळे आपल्याला काय काय मिळालं याचा मेघाताई मनात हिशोब करत राहिल्या. मीनासारखी बोटं मोजायला गेले तर हाताची बोटंही कमीच पडतील, याची त्यांना जाणीव झाली. व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.